नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे सईज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत वांग झिंगे मिक्स भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 बाउल बारीक चिरलेला कांदा, 1 बाउल टोमॅटो, परत चेचलेलं लसूण आणि 2 बाउल झिंगे आणि आपण इथं घेतलेले आहेत 5 वांगी। त्यासाठी लागणारा मसाला मीठ चवीपुरतं, आपलं घरचं तिखट मिक्स केलेलं, धनेपूड, गरम मसाला आणि हळद। प्रथम आपण 2 बाउल झिंगे घेतलेले आहेत, ते आपण पहिला भाजून घ्यायचे। जास्त काही भाजत बसायचं नाही, थोडे आपले नॉर्मल भाजायचे गरम होईल तोपर्यंत। आपण इथं प्रथम आता हे भाजून घेतलेले झिंगे आहेत, ते भाजून झाल्यावर धुवून घ्यायचे। ज्यामुळे काय होतं, माती असती किंवा खर असती ती थोडी खाली बसते, आपण ते काढून टाकतो। हे आता चांगले धुवून घेतलेत आपण झिंगे। आता प्रथम आपण कढई तापलेलीच आहे आपली, आपण पहिला तेल घेऊया। आपलं तेल तापलेलं आहे, पहिला आपण त्याच्यात जिरं घालूया। जिरं चांगलं त्याच्यात भाजलं गेलं की मग बारीक चिरलेला कांदा घालायचा। तेल तापल्यावरच कांदा घालायचा। कांदा चांगला परतू द्यायचा। आता कांदा आपला चांगल्या प्रकारे भाजला गेलाय थोडा। तर आपण टोमॅटो घेतलाय, ह्याच्यात चिंच पण टाकू शकतो। टोमॅटो पण जास्त प्रमाणात टाकले तरी काही होत नाही, चवीला छानच लागतं। आता आपण बारीक चिरलेले लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या आपण त्याच्यात घालायचे। हे चांगल्या प्रकारे परतायचं। लसूण कांदाही चांगलाच भाजलेला आहे, टोमॅटोही आपला चांगला भाजलाय। आता लसूण काही जास्त परतायची गरज नाही, थोडं परतायचं आणि मसाले त्याच्यात घालून घ्यायचे थोडे। हे काळा मसाला आहे आपल्या घरातलाच, तो पहिला घालते। धनेपूड, गरम मसाला, हळद आणि चवीपुरतं मीठ। मीठ तुमच्या हिशोबाने तुम्ही घालू शकता। मसाला चांगल्या प्रकारे सगळं भाजलं गेलेलं आहे, तर त्याच्यात आपण हे धुतलेले झिंगे आपले त्याला घालून घ्यायचे। पहिला झिंगे व्यवस्थित परतून घ्यायचे।
थोडंसं वाफ यायला ठेवायचं. थोडं वाफवून घेतल्याबरोबर मग आपण तिथं चिरलेली वांगी घेतलेली आहेत, चिरून पाण्यात आपण ठेवलेली आहेत. ही वांगी मिक्स करायची. आता पाणी न घालता वाफेवरच शिजवायची वांगी. आता हे आपलं वांग चांगल्या पद्धतीनं शिजलेलं आहे. हे आपलं झालेलं आहे मिक्स झिंग वांग. त्याच्यावर थोडं आपण कोथिंबीर टाकली की झालं.